नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की ऊसाची मोठी बांधणी कशा प्रकारे करावी याची सविस्तर माहिती. आपण ऊसाला माती भर कशी द्यावी, खतांचा कोणता डोस द्यावा, बांधणी करताना कोणती खबरदारी घ्यावी, हे सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. कारण की आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि ऊसाचं कशी काळजी घेतली पाहिजे या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ऊसाला पाण्यातून कोणते औषधे द्यावेत, कोणते खते द्यावेत या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत. तर मित्रांनो, ते सुद्धा पाहिले नसतील तर पहा. तर मित्रांनो, आता पहा, साधारणपणे हा ऊस 3.5-4 महिन्याचा झालेला आहे आणि 4 महिन्याचा झालेला असल्यामुळं आता याची मोठी बांधणी करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, अगोदर कोणती काळजी घ्यायची आहे बघा. पहा, समोर दिसतोय आमचा हा आज मोठी बांधणी करण्याचा जो ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर आता चालू आहे बघा. तर मित्रांनो, काय करायचं आहे, पहिल्या प्रथम ज्यावेळेस आपल्याला ऊसाची मोठी बांधणी करायची आहे त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे. तर पहिल्या प्रथम आपले रान भरल्याच्या नंतर, म्हणजे आपल्याला ऊसाला पाणी दिल्याच्या नंतर 1-2 दिवसांनी ज्यावेळेस आपलं रान वापसीवरती येईल त्यावेळेस मित्रांनो, जर आपली सरी सपाट केलेली नसेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला ती सरी सपाट करायची आहे. तर ती सरी सपाट कशा पद्धतीने करायचं ते अगोदर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. काय करायचं, आपल्याकडं मोठा ट्रॅक्टर असेल, बारका ट्रॅक्टर असेल तर काय करायचं आहे मित्रांनो, त्याचे जे फण आहेत त्याचे जे साईडचे 2 म्हणजे जे ऊसाच्या याच्यावरती जे फण असतात ते काढून ठेवायचे आहे आणि जे मधला फण आहे तो मित्रांनो मधले दोन्ही फण ठेवायचे. म्हणजे जे आपण ज्यावेळेस सरी फोडू माती सपाट करू त्यावेळेस मित्रांनो तो बराबर जो आपला सरीचा वरंबा आहे त्या वरंब्यावरती तो आपला ट्रॅक्टर चालेल. जर आपल्याकडे मोठा ट्रॅक्टर असेल तर अशा पद्धतीने करू शकता आणि तुमच्याकडे जर छोटा असा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याचं जे पाठीमागचं जे सरी फोडायचं जे यंत्र आहे त्याला तुम्ही धशा जोडू शकता. आणि मग अगोदर मित्रांनो काय करायचं आहे, पहिल्यांदा ऊसाची सरी जी आहे ती धश्यानी सपाट करून घ्यायची आहे. सपाट केल्याच्यानंतर जर थोडंफार मध्ये कुठं गवत असेल तर त्याच्यामध्ये मित्रांनो त्यालाच परत एक दुसरं अवजार असतं, पाळी घालायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्यांनी मित्रांनो पाळी घालून घ्यायची आणि मग मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सरी फोडून पाळी घालून घ्याल त्यावेळेस तुमची ती आपल्याला जी सराला वरंभा तयार करायचा आहे, जी सरी फोडायची आहे, मोठी बांधणी करायची आहे त्यावेळेस मित्रांनो माती सगळी अशी भुसभुशीत होईल आणि आपल्याला पाहिजे तेवढी माती त्या ऊसाला लावण्यासाठी उपलब्ध होईल. त्याच्यामुळे पहिली काळजी घ्यायची, पहिल्यांदा धश्या मारायचा आहे, त्याच्यानंतर पाळी घालायची. गवत जर असेल तर परत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही रोटर मारू शकता आणि मग चांगली जमीन भुसभुशीत झाल्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्ही मोठी करण्यासाठी वरंभा पाडण्यासाठी त्या अवजाराचा उपयोग करू शकता. तर आम्ही काय केलं मित्रांनो, साईडला बघा सरी दिसती, तर अगोदर आम्ही ती सरी सपाट करायचं काम चालू आहे. म्हणजे जो हे अवजार आहे, जो ट्रॅक्टर आहे त्याला मित्रांनो आम्ही पाठीमागं रोटर जोडलेला आहे आणि त्या रोटरमुळं जी सरी आहे ती मित्रांनो सरी अशी पूर्णपणे सपाट होत चालते आणि सपाट झाल्यामुळे जो ट्रॅक्टरला चालायला किंवा आपल्याला खत घालायला सुद्धा खूप सोपं होते. म्हणून आम्ही पहिल्यांदा हा ट्रॅक्टरनी वरंबा फोडून घेतलेला आहे, सरी फोडून घेतलेली आहे आणि मित्रांनो मग याच्यामध्ये आम्ही या सपाटीमध्ये खत घालणार आहे. तर ते खत घालायला मित्रांनो सोपं जातं. तसं जर वरंबा जर असेल तर वरंब्यावरून मित्रांनो खत घालायला सोपं जात नाही, कारण ऊस खूप मोठा वाढलेला असतो आणि अशा वेळेस वरंब्यानं खत घालताना चालता येत नाही. म्हणून ती सरी फोडणं खूप महत्त्वाचं असतं. तर आम्ही पहिल्या प्रथम ही सरी सगळी फोडून घेतलेली आहे आणि सरी फोडून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आता हे जे सपाट रान झालेलं आहे याच्यामध्ये आता खत फेकायचं आहे आणि ते खत फेकल्याच्या नंतर मग परत याच्यामध्ये तो माती लावण्याचं यंत्र ट्रॅक्टरला जोडून मग मित्रांनो सगळ्या ऊसाला चांगला असा वरंभा कसा तयार होईल अशा पद्धतीने माती लावणार आहे. साधारणपणे 1 फुटाची अशी माती लागणार आहे. एवढा जबरदस्त वरंभा तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो असा तयार झालेला आहे आणि पूर्णपणे टोटल हा ऊस बघा किती खूप मोठा वरंभा तयार झाला आहे आणि टोटल ऊसाला चांगली जवळपास 1 फूटभर माती लागलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, चांगली माती लागल्यामुळे
ऊसाची ऊस पडत नाही. दुसरी गोष्ट जे फुटवे खालून फुटणारे आहेत ते मातीत वरंब्यामध्ये दाबले जातात आणि दाबले गेल्यामुळे जे खालून फुटणारे फुटवे आहेत ते फुटवे फुटत नाही आणि जे फुटवे आलेले आहेत, जे वाढलेले आहेत त्यांना मित्रांनो चांगलं बळ भेटतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सरी फोडताना मित्रांनो काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो पहा, आता काय करायचं आहे, ह्या मोकळ्या जे सपाट झालेलं आहे याच्यामध्ये आता हा मोठ्या बांधणीचा आम्ही खताचा डोस देणार आहे. तर तो खताचा डोस कोणता आहे मित्रांनो, ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर त्याच्यामध्ये ज्या 10-26च्या आहेत त्या 10-26च्या आम्ही 3 बॅगा आणि युरियाच्या 2 बॅगा असा हा आमचा पहिला डोस असणार आहे. त्याच्यामध्ये मग ह्युमिक ॲसिड तुम्हाला सांगतो उन्नीसाठी हुमणीसाठी जे काय औषध असतात ते सुद्धा ह्या खतामध्ये मिक्सचर करणार आहे, थायमिट वगैरे, जेणेकरून ऊसाला वाळवी हुमणी लागू नये. म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं ही सरी फोडण्याचं काम आम्ही करून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे ऊसाला पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे ठिबक सिंचन नसेल तर मित्रांनो पाण्याची पाटपाणी देण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते. त्या योग्य वेळेत जर आपण पाटपाणी जर दिलं तर मित्रांनो आपल्या ऊसाच्या जे हे आहे गारवा धरण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या प्रकारची टिकून राहू शकते. त्याच्यामुळे ऊसाला पाणी देताना मित्रांनो एकतर सकाळ द्यायचं, एकतर संध्याकाळी द्यायचं. उन्हाच्या वेळेस ऊसाला पाणी द्यायचं नाही. त्यावेळेस काय होतं, बाष्पीभवन जास्त होतं आणि बाष्पीभवन झाल्यामुळं पाण्याचं हे होतं. त्याच्यामुळे काळजी घ्यायची, ऊसाला पाणी देताना सकाळ आणि संध्याकाळ या 2 वेळेत पाणी द्यायचे. आणि जमलंच तर मित्रांनो प्रत्येक पाण्यामध्ये किंवा एक 15 दिवसाच्या आड जे ऊस वाढण्यासाठी जे पाण्यातून देण्याची खतं आहेत मित्रांनो, ती खतंसुद्धा आपण पाण्यातून देऊ शकता. जर तुमच्याकडे ठिबक सिंचनचा उपाय नसेल तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो. काय करायचं आहे, एक 200 लिटरचा बॅरल घ्यायचा आहे आणि त्या बॅलरमध्ये आपल्याला जे खत आहे, जे टॉनिक आहे त्या बॅलरमध्ये कालवायचं आहे आणि ते एक आपल्या पाटाच्या बँडाच्या कडेला ठेवायचं आहे आणि त्याला एक खाली 200 लिटरच्या कॉकला एक खाली कॉक काढायचा आहे टिपाडाला आणि त्याच्यातून तुम्ही त्या पाटपाण्यामध्ये त्याच्यामध्ये मग तुम्ही खत सोडू शकता, स्लरी सोडू शकता, ह्युमिक ॲसिड सोडू शकता. खूप सारे खतं आहेत. ते जर तुम्ही प्रत्येक पाण्यातून ऊसाला जर सोडले तर मित्रांनो 100% तुमच्या ऊसाची वाढ ही चांगल्या जोमाने होणार आहे आणि एकरी 100-150 टन ऊस काढण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण तुमच्या ऊसाची मोठी बांधणी जर केली तर खूप चांगला फायदा होतो. तर मोठी बांधणीमुळं मित्रांनो वाऱ्याने पावसाने जास्त पाणी साचल्यामुळे ऊस पडत नाही. त्याच्यामुळे ही अशी मोठी बांधणी करणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस ऊस आपला 5-5, 10-10, 15-15 कांड्यावरती जाईल त्यावेळेस मित्रांनो एक काळजी घ्यायची. काय करायचं आहे, 3-3, 4-4 सऱ्यांवरती आपल्याला कट दाबायचे आहेत. हे कट दाबल्यामुळं काय होतं मित्रांनो, किती वारं वावदान पाऊस आला तर मित्रांनो ऊस पडत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, 2-3 सऱ्यांचं अंतर मध्ये सोडायचं आणि इकडून ह्या सरीचं आणि तिकडून त्या सरीचं असा ऊस जर तुम्ही दाबला तर मित्रांनो तुमचा ऊस शाबूत सरळ उभा राहील आणि मग उभा जर राहिला तर त्याची वाढ खुटत नाही. पण मित्रांनो तोच जर तुमचा ऊस खाली जमिनीत पडला तर पडल्याच्या नंतर त्याची वाढ खुटते आणि दुसरी गोष्ट मग आणखीन त्याच्यावरती रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर 100% तुम्ही तुमच्या ऊसाचं चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो ऊसाची मोठी बांधणी घेताना कशी काळजी घ्यावी या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.